हाय हॅलो नमस्कार. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे मामाच्या मुलाचे लग्न भाग 2. तर तुम्ही भाग 1मध्ये बघितला असेल हल्दी शेरोमनीचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल. तर हा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्ना दिवशी सकाळचा व्लॉग. तर हे पहा, सप्तपदीचे इथे प्रिपरेशन चालू आहे. अगोदर सप्तपदीची विधी होती, म्हणजे 8-8:30 वाजताचा मुहूर्त सप्तपदीचा होता आणि नंतर मग लग्नाचा होता. हे पहा, मी सप्तपदीचं प्रिपरेशन करत होते. म्हणजे मामाचा मुलगा, म्हणजे मामीच्या बहिणीचा मुलगा, आरती, मामाची मुलगी सगळेच होते. पण माझं कसं, मग त्यांनी म्हणले की आम्ही बाकीचं सर्व आम्ही करतो आणि तुम्ही तुमची हँडरायटिंग छान आहे तर तुम्ही ते वचनं तुम्ही लिहा असं म्हणत. हे पाहतो पण मामीचा मुलगा तो छकुला, त्याचं नाव छकुला आहे, तो करत आहे तयारी. ते पहा कसं सप्तपदीचं प्रिपरेशन कसं वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. सुंदर असं मस्त आम्ही डेकोरेशन केलं होतं. हे पहा, नवी अन्विका सकाळी उठून, म्हणजे मी इकडं तयारी करत होते तर ती उठून आल्या होत्या. मग मी काय करतेस म्हणे, कुठे गेलीस म्हणून. त्यांना खूप हौस आहे असं बघायची. पहा, आता सप्तपदीची विधी सुरू झाली आहे. मस्त असे नवरा नवरी सप्तपदीच्या लुकमध्ये, नवरी नऊवारीमध्ये, तर नवरदेव हे हा धोती कुर्त्यामध्ये तयार होऊन आलेला आहे. आपला पारंपरिक लूक आहे हा, महाराष्ट्रीयन लूक. खूपच सुंदर दिसत होता, दोघांना पण खूपच छान दिसत होते. नवरी पण खूप छान आहे, गोड चेहरा आहे नवरीचा. नवरदेव पण छान आहे. ती पहा आता नऊवारी लूकमध्ये तर अशी सुंदरच दिसत आहे नवरी, खूपच छान. हे पाय मस्त असे वचनं. आणि माझी मराठीमधली अक्षर हँडरायटिंग कशी आली ते नक्की सांगा कमेंट करून. हे जास्त काही मंडळी नव्हती, पाहुणे वगैरे अजून येणारच होते. पण सप्तपदीचा मुहूर्त सकाळी लवकर असल्यामुळं ते म्हणजे कोणाची वाट न पाहता ते सुरू केलेले होते सप्तपदी. म्हणजे गावाकडे ही म्हणजे विधी जास्त करत नाहीत, पण आता तर खरं तर सप्तपदी केलीच पाहिजे. कारण 7 वचनं, त्या वचनाप्रमाणे म्हणजे आपण आपली जिंदगी म्हणजे मॅरिड लाईफ, वैवाहिक जीवन असं वचन घेऊन त्या वचनाप्रमाणे आपण निभावलं पाहिजे. 7 वचनं असतात, म्हणजे ते पहिलं वचन, दुसरं वचन, असं प्रत्येक वचनामध्ये आपण वचन घेऊन, म्हणजे मी असं साथ देईन दोघं एकमेकांना, त्याचं ते हे असतं समजा. हे पहा, आमचे मामा अक्षदा वाटत होते, कारण आता मंगलाष्टिका होणार होत्या. आम्ही पण रेडी, म्हणजे कसं मला लग्न लागल्यानंतर दुपारी लगेच यायचं होतं म्हणून मी लगेच रेडी झाले होते लवकरच. हे पहा, पिऊ आमची कसं पळत इकडून तिकडं, मस्त त्यांनी एन्जॉय केलं, मस्त इकडून तिकडं फिरणं, मस्त मज्जा. आता तुम्हाला मंगलाष्टिका ऐकायला भेटते. सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी रजू महेंद्र तनया चर्मवती महासुरनदी जाता पूर्ण जले समुद्र सहिता पूजा सर्व सावधान लक्ष्मी मधुबा सुरेश्वर गजो रंभ दिनवंदना अश्वाचा सप्तमुखं विषमर्धनो शंभो व्रतोजानुचे रत्ना सर्वजण म्हणजे आतुरतेने वाट पाहत असतात. नवरीची आईवडील, नवरदेवाची आईवडील, या स्वतः नवरदेव म्हणा, म्हणजे वय झाल्यानंतर सर्वांच्या आयुष्यामध्ये लाईफ सेटल झाल्यानंतर, त्यांच्या एज्युकेशन झाल्यानंतर, जॉब लागल्यानंतर सर्वांनाच म्हणजे ह्या
गोष्टीची किंवा या मोमेंटची आतुरता असते की आता म्हणजे वैवाहिक जीवन आपलं सुरू होतं, आता लग्न करायचं आहे. लग्न झाल्यानंतर आता मस्त आपल्या जीवनाला एक दिशा भेटली असं सर्वांनाच वाटत असतं. खास करून नवरी मुलीच्या आईला, नवरदेव मुलाच्या आईला, आईवडिलांना जिथे काळजी असते की कसं माझ्या मुलीला म्हणजे नवरा भेटेल. आणि मुलीची जिंदगी सगळी म्हणजे पुढच्या फॅमिलीच्या हात म्हणजे डिपेंड असते, कारण मुलगी ही स्वतःच्या घरून दुसऱ्याच्या घरी जात असते. तर सर्वांना वाटत असते की तिथली मंडळी, तिथले सर्व लोक म्हणजे छान असावेत, मस्त नवरदेव म्हणजे कोणते निर्व्यसनी असावा. प्रॉपर्टी इकडे तिकडे कमी असेल तर चालेल, पण नवरदेव मेन म्हणलं तर निर्व्यसनी असावा. तर आमचा अमर म्हणजे माझ्या मामाचा मुलगा हा खूप म्हणजे निर्व्यसनी आहे आणि खूप तो एक बिझनेसमॅन म्हणा किंवा बिझनेस म्हणजे त्याचा धंदा आहे. तो खूप छान म्हणजे कमवतो, पण त्याचा नेचर पण छान आहे. मस्त हसमुख, सर्वांनाच तो म्हणजे रिस्पेक्ट देऊन बोलतो, सर्वांना छान बोलतो. त्याच्या बहिणी असो किंवा त्याच्या आईवडील असो, त्याच्या चुलते असो किंवा चुलत बहिणी असो. म्हणजे मेन म्हणलं तर माझ्या मामाच्या फॅमिलीमध्ये असं चुलत सख्खं असं नाही, सर्वजण म्हणजे खूप छान मिळून मिसळून राहतात. ही पायविधी चालू होती, नवरी कशी हसत होती, म्हणजे त्यांना ते तांदूळच होते वाटतं, ते नवरदेवाच्या नवरीला पायावर टाकायचे होते, एकमेकांच्या डोक्यावर पण टाकायचे होते. ते जसं ब्राह्मण सांगत होते तसं ते विधी करत होते. म्हणजे देवदेवतांच्या साक्षीने हा सुंदर असा मुहूर्त पार पडत असतो. देवदेवतांचे, सर्व मोठ्यांचे, सर्वांचे आशीर्वाद भेटत असते. मग आपलं सुखी वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालते. ही पहा आता मस्त असं सवासने आता सुतकायचं काम करत आहेत. ह्याला सुतकणे म्हणतात. मस्त असं हे मला डेकोरेशन एवढं खूप आवडलं होतं. डेकोरेशन खूपच मस्त असं डेकोरेशन झालं होतं. मस्त ही पहा वचन, मैत्री आणि मस्त असे वचन आहेत. ते वचनामध्ये एवढा त्यांचा अर्थ, त्या वचनांचा एवढा सुंदर आहे ना, खूपच छान आहे. कुटुंब आणि फॅमिलीची जबाबदारी घेणे, समजदारीचे, आपुलकीचे पूर्ण वचन आहेत. त्या वचनाप्रमाणे आपण जिंदगी म्हणजे दोन्ही म्हणजे नवरी नवरदेव म्हणजे समजा मुलगा मुलगी दोन्हीकडे पण असतं, म्हणजे फॅमिलीमध्ये 50-50% अंडरस्टँडिंग पण समजून घेणे, त्यावर आपलं वैवाहिक जीवन डिपेंड असतं. तर सर्वांनी समजून घेऊन छान असं संसार केला पाहिजे, मला तर असंच वाटतं. माझा म्हणजे नेहमी सारखं माझा कॅमेरा त्या डेकोरेशनकडे जात होता वचनांच्या, कारण ते दिसतच एवढं सुंदर होतं ना, खूपच छान दिसत होतं. आता त्यांची विधी चालू आहे. ही पहा आमची पिऊ आता अन्विका, खाली बस म्हणले तर नाही, मला लॉग म्हणलं थांब दिदीला त्यांनी लॉगमध्ये येऊ दे म्हणून, तर ती उभाच टाकत होती. मस्त असा लग्न सोहळा पार पडला सकाळचा विधीचा. तयार होऊन हे पहा बुलेटवर नवरदेव लग्नाच्या ठिकाणी आले आणि आमची पण एंट्री झाली. पहा इथं एंट्रीला नवरी नवरदेवाचा मस्त असा बॅनर लावला होता. तर आता पहा मंगलाष्टिका सुरू झाली. इथं मी मंगलाष्टिका म्हणजे ठेवली नाही, कारण मग खूप गर्दा गोंधळ आवाज येत होता. मंगलाष्टिका चालू झाल्या. इथे पण ती सप्तपदीची विधी तर होतीच, पण तेव्हा पाहुणे मंडळी कोणीच नव्हते ना जास्त, त्याच्यामुळं हे लग्न म्हणजे सगळ्यांसाठी हे डबल एकदा लग्न त्यांचं लागलं.
मस्त आता हे नवरदेव नवरी त्यांच्या लुकमध्ये ते आले होते. त्यांच्या एंट्रीचा मला काही व्हिडिओ घेणं झाला नाही, कारण मी मागेच होती. त्यांची एंट्री तोपर्यंत होऊन गेली. पण त्यांचा एंट्रीचा फोटो तुम्हाला नक्की सुरुवातीला बघायला भेटला असेल एक, आणि नंतर पण बघायला भेटेल. चिल्ड्रन पार्टी कशी एन्जॉय करत होती, म्हणजे अक्षदा जमा करणं, एकमेकांवर फेकणं. आरू आणि पिहूनं तर एवढं म्हणजे मस्ती केल्या ना, म्हणजे त्या अक्षदा जमा करणं, एकमेकांच्या अंगावर फेकणं, खूप त्यांनी म्हणजे एन्जॉय केले. लग्न लागलं आता, शेवटची मंगलाष्टिका झाल्यानंतर ह्या असं सुंदर असं मस्त हे डेकोरेशन केलं होतं. हे पहा, मस्त अशी फुलबाजी लावली होती शेवटी, खूपच छान. पाय मंडळी खूप म्हणजे पब्लिक होती. तिकडची नवरीच्या तिकडची काही आमच्या इकडचीच फॅमिली खूप मोठी आहे. पहा, माझी आई वगैरे सगळे बसल्या होत्या, मामी वगैरे सर्वजण. पहा, मी पण तिथंच बसलेली होती. अन्विका बघा कशी मांडीवरच बसते माझ्या. पहा, आमची सपना म्हणजे माझ्या मामाच्या मुलाची बायको आहे, महेशची. हे पहा, सर्वजण आम्ही हाय, मी म्हणलं माझ्या लॉगमध्ये या, हाय करा. मामाच्या सुना, मामाच्या मुली. आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे पहा, रुखवत म्हणजे नवरीच्या मुलीच्या आईवडिलांना म्हणजे किती हे असतं पहा ना, म्हणजे पूर्ण मुलगी तर द्यायचीच, पण त्याच्यासोबत पूर्ण तिचा संसार तिला भेट म्हणून द्यायचा. हे पहा, मस्त असं देवाचं मंदिर, हे भांडे, मस्त असा संसार. हे पहा, इकडे खायच्या वस्तू पॅक केलेल्या आहेत, पूर्ण फराळाचं आहे. म्हणजे खरंच म्हणजे एक भाग्यच आहे ना मुलीचे आईवडील होणं, म्हणजे जेवढ्या सगळ्या वस्तू म्हणजे एखाद्याला देणं, भेट देणं गिफ्ट म्हणून खूप मन मोठं. मुलगी तर दिलेच त्यांनी, पण त्यांनी एवढ्या वस्तू पण दिल्या भेट म्हणून. तर खरंच आईवडील म्हणजे मुलीच्या आईवडिलाच्या मन ते कोणाचंच मोठं नसतं, मला तर वाटतं. हे पहा, आमची फॅमिली आता फोटो काढण्यासाठी वर गेलो होतो तर आम्ही. पहा कशी आमची आरू आणि काय क्विट थांबल्या होत्या, मस्त मस्त. पहा, मी आता जेवण करताना, हा जेवण करतानाचा व्हिडिओ आहे. पहा, जेवायला मस्त बनवलं होतं, पनीरची भाजी, पुरी, नंतर ते बुंदीच होती, त्याची बर्फी, म्हणजे लाडूपेक्षा बर्फी. ही पहा आमचे फोटो. आता सुंदर असं आम्ही तयार झालो होतो लग्नामध्ये. तर माझा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्या मामाच्या मुलाच्या लग्नातला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या माझ्या मामी आहेत, ही माझी मोठी बहीण आहे, ही मामाची मुलगी आहे, आणि माझ्या मामाच्या मुलाला व त्याच्या बायकोला पुढच्या जीवनासाठी आशीर्वाद द्या. हे पहा, नवरदेवासोबत माझा फोटो, खूप मस्त फोटो, खूप जास्त फोटो काढलोत, मस्त एन्जॉय केलो. हे माझे वडील आहेत, हा माझा चुलत भाऊ आहे, काकाचा मुलगा, आणि हा माझा सक्का भाऊ आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.